अध्यक्षतेखाली होतात. आतापर्यंत जवळपास 13 सभा मी 6 महिन्यामध्ये घेतलेल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ह्या एवढ्या 7 महिन्यामध्ये एकही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने साधा माझ्याजवळ चर्चा सुद्धा केलेली नाही, माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आलेले नाही. फक्त आरोप प्रत्यारोप करण्याच्या पुढे हे लोक गेलेले नाही. एकीकडे ते म्हणतात की नगराध्यक्ष आमचे विषय घेत नाही, पण तो सर्वात दुःखाची गोष्ट मी मागच्या मीटिंग मध्ये देखील बोललो होतो की नगराध्यक्षाला पत्रव्यवहार सुद्धा करण्याची या लोकांना चीड आहे. साधा एक पत्रव्यवहार देखील माझ्या नावाने हे लोक करत नाही आणि दुसरीकडे तक्रार करतात नगराध्यक्ष आमचे विषय घेत नाहीत. यांना जे विषय हवे आहेत ते सर्व आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. जी विशेष सभा, माझा पुढचा जो आरोप आहे ज्ञानेश्वर भाऊंनी केला त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगतो, विशेष सर्वसाधारण सभा मध्ये यांचे सर्व विषय घेऊन आपण प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे याच्यासाठी बैठक ठेवली होती. ती बैठक यांनी तहकूब केली. त्यामुळे विषय घेतले जात नाहीत हा आरोप अतिशय तथ्यहीन आहे. नगराध्यक्षांना मान्यताच द्यायची नाही, त्यांच्याशी चर्चाच करायची नाही, त्यांच्याशी पत्रव्यवहारच करायचा नाही आणि फक्त आरोप करायचे. आणि माझ्याजवळ त्यांनी सांगितलं की 250च्या वर विषय त्यांनी दिले, पण नगराध्यक्षांनी घेतले नाही. त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये 250 पैकी मी म्हणेन 240 विषय त्यांनी नगराध्यक्षाच्या नावाने पत्रच दिलेले नाही. जे पत्र माझ्या नावाने दिलेले आहेत ते तुम्हाला निश्चितपणाने मी पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहे. परंतु हा पहिला आरोप त्यांचा पुराव्यासकट माझ्याकडे सगळं आहे. मी त्यांना विनंती करेन की माझ्यावर आरोप करण्यापेक्षा कार्यसम्राट आमदार माझ्यापेक्षा तुमच्या जास्त जवळचे आहेत. 91 कोटी रुपये त्यांनी ऑलरेडी शासनाकडे मागणी केलेली आहे. त्यासाठी नगरपालिकेने 17 लाख रुपये खर्च केलेले आहेत 2 वर्षापूर्वी. त्याचा पाठपुरावा करा. 28 कोटी रुपये बस स्टँड साठी खर्च करण्याचं आमदार साहेबांनी 3 वर्षापूर्वी जाहीर केलेलं होतं. ते का होत नाही याच्यासाठी आपण त्यांच्याशी फॉलोअप घेतलं पाहिजे. याच्यावर सन्मान्य भाजपच्या नगरसेवकांनी जास्त लक्ष द्यावं. नगराध्यक्षांवर फक्त आरोप करण्यापेक्षा जे काम आपल्याकडे आहे ते प्रामाणिकपणे करा, एवढीच मी त्यांना या निमित्ताने सल्ला देईन. दुसरा विषय, सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे प्रतोद ज्ञानेश्वर भाऊ चौधरी यांनी आरोप केला होता की आमचे विषय घेतले नाही म्हणून ते कलेक्टर ऑफिसमध्ये गेले. कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी माझ्याबद्दल तक्रार केली की नगराध्यक्ष आमचे विषय घेत नाही म्हणून. या पुस्तकाच्या म्हणजे महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमाच्या नियमानुसार कलम 81 अन्वये नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलवावी आणि ती सभा त्यांनी आमचे सर्व विषय घेतले पाहिजेत अशा प्रकारची मागणी कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी केली. त्याच दिवशी जनता विकास आघाडी म्हणजे 21 एप्रिल 2026 रोजी जनता विकास आघाडीच्या देखील नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी असा पत्रव्यवहार माझ्याजवळ केला. माझ्याजवळ म्हणजे मुख्याधिकारी यांच्या नावाने पत्र ते निघालं. ते पत्र निघालं 21 एप्रिल 2026. मुख्याधिकाऱ्यांनी ते पत्र माझ्याकडे दिलं 22 एप्रिल 2026. 22 तारखेच्या 15 दिवसानंतर म्हणजे 6 तारखेला मी सभा आयोजित केलेली होती. सभेचा अजेंडा तुमच्याच पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की त्यांनी म्हटलं की फक्त प्रदीप ठाकरे नगरसेवक आहेत जे सभापती देखील आहेत, फक्त त्यांनाच अजेंडा मिळाला, आम्हाला अजेंडाच दिला नाही. दुसरा अतिशय खोटा आरोप, ह्या लोकांनी अजेंडा स्वीकारलेला नाही अशी नोंद आमच्याकडे आहे. बरं चला, तुम्हाला अजेंडा मिळाला नाही असं समजूया. त्या सभेची नोटीस आपण आपल्या नगरपालिकेच्या बोर्डवर देखील लावलेली होती, कारण की विशेष सभा आयोजित करण्याची ती तरतूद आहे. त्याच्यानंतर पत्रकार पेपरमध्ये, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियामध्ये देखील विशेष सभेमध्ये आयोजन करण्याचे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. ती सभा 6 तारखेला होणार आहे. त्याचा अजेंडा आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे. एवढे सगळे प्रूफ असताना त्यांनी असं सांगितलं की आमचे नगराध्यक्षांनी 16व्या दिवशी मीटिंग घेतली म्हणून त्यांनी माझी तक्रार पुन्हा कलेक्टर मॅडमांकडे केली. कलेक्टर मॅडमांचं पत्र आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी ऑन रेकॉर्ड देतो. फाईल विशेष सभेची आहे, त्यांचे सर्व विषय आपण घेतलेले आहेत. जे विषय अजेंडावर आले नाहीत ते आपण चर्चेसाठी विषय घेतलेला होता. त्याच्यामध्ये कलेक्टर मॅडमांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं काय आहे विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये की एकंदरीत सर्व संदर्भीय पत्रांचे वस्तुस्थितीचे अवलोकन केले नसता शहादा नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी दिनांक 21/4/2026 रोजीच्या मागणी पत्राच्या अनुषंगाने सभा कामकाज तरतुदीनुसार 15 दिवसाच्या
विहित मुदतीत म्हणजेच 6/5/2026 रोजी विशेष सभेचे आयोजन करून सभा घेतली असल्याचे स्पष्ट होते. विशेष सभा आयोजित करण्याबाबत आपले पत्र विविध मार्गाने नगराध्यक्ष यांच्याकडे किंवा नगराध्यक्ष कार्यालयाकडे देणे आवश्यक आहे. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष यांनी आपल्या अधिकारात जे निर्णय घेतले असतील त्याबाबत नियमबाह्य बाबी असतील तर तुम्ही तक्रार करा. आता हे पत्र कलेक्टर मॅडम मी सन्मान्य उपनगराध्यक्ष माधवीता यांना दिलेलं आहे, परंतु त्यांनी तुमच्या पत्रक हे कधी दिलेलं आहे? 29 जूनलाच त्यांना पत्र दिलेलं आहे. परंतु त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त आरोप करून मोकळे झाले की 15ला नाही. कलेक्टर मॅडम तुमच्यापेक्षा वरचे आहेत, त्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये तुमच्यापेक्षा जास्त समज असलेल्या त्यांनी सगळ्या कायद्याचा अभ्यास करून निर्णय दिलेला आहे. तरी तुम्ही असे आरोप करतात ही अत्यंत दुर्दैवाची आणि चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं.